25,000 लोकांना दाखले दिले गेले. फक्त एक दाखला घेण्यासाठी 6-6 महिने खेपा घालत असतात, लोकांना मिळत नाही. ते दाखले घरपोच त्यांना मिळतात लोकांना, 25,000 लोकांना. तर माझं म्हणणं, हा उपक्रम जो आहे तो संबंध महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे, संबंध मुंबईमध्ये गेला पाहिजे. आणि मुंबई विशेषतः आता ही तरुण पिढी जी आहे, मुलं, त्या शैक्षणिक विकास म्हणजे सर्वांगीण विकास, त्यासाठी त्याचे जे खास प्रयत्न आहेत. त्या मुलांची जो पाठ थोपटतो आहे, त्यांना कुठे लॅपटॉप देणं, कुणाला प्रोत्साहन देणं, हे चाललं आहे. खूप स्तुती असा उपक्रम आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिकवण दिली, त्याची अंमलबजावणी करण्याचं काम शिवसेनेच्या वतीनं होतं आहे, सिद्धेशच्या वतीनं होतं आहे. मला खूप आनंद आहे. 6 विधानसभा मतदारसंघात सिद्धेशांचे कार्यक्रम सुरू आहे. प्रत्येक विधानसभामध्ये त्यांचं लक्ष आणि लोकांच्या हितासाठी काम करत आहे. काय वाटतं, येणारा लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे? मला वाटतं कुठलंही राजकीय लक्ष ठेवून हे कार्यक्रम होत नाहीत. इथे फक्त जनसेवा ही ईश्वर सेवा या माध्यमातून सातत्यानं आम्ही सगळीच मंडळी, मग योगेश असू देत, सिद्धेश असू देत, रामदास कदम असू देत, आपण सगळ्यांनी आम्हाला पाहिलं आहे. कुठं लक्ष ठेवून, कुठलं राजकीय हेतू ठेवून आम्ही कधी काम केलं नाही. महाराष्ट्रात देखील सिद्धेश कदम आहेत, तिकडे चांगलं काम चालू आहे. तर असं वाटतंय तुम्हाला की जनतेमध्ये देखील आता त्यांनी उतरून दुसरं काम करावं, लोकसभेसारख्या रिंगणात त्यांनी उतरावं भविष्यामध्ये? लोकसभेचे खासदार आपलेच आहेत ना. डिलिमिटेशन झाल्यावर आणि नाही, तो विषय पुढचा होईल, तो विषय पुढचा होईल. एकनाथ शिंदे त्यांची नोंद घेतील, निर्णय घेणं एकनाथ शिंदे आहेत. मी कशाला बोलू? 2 ठाकरे एकत्र येऊन आज विजय जल्लोष केले. काय वाटतंय? हे कसं झालंय बघा, शेजारच्या घरामध्ये मूल झालं आणि पेढे हे वाटत आहेत, असं सगळ्या 2 ठाकरे बंधूंचं चाललंय. मला मोठं आश्चर्य वाटतंय. अहो, एक वेळ अशी होती की मातोश्रीवरती सगळे बडे बडे दिल्लीचे नेते येऊन थांबायचे, बसायचे. आज यांना केजरीवालला भेटायला जात आहे. काल यांना राजीव गांधींना, राहुल गांधींनी यांना वेळ दिली नाही, भेटायची वेळ दिली नाही उद्धवजींना. इतकी वाईट अवस्था. अरे, तुम्ही शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव आहेत, याची आठवण ठेवा. दिल्लीत जाऊन तुम्हाला राहुल गांधी भेटत नाही, तुम्हाला वेळ देत नाही भेटायला. अतिशय लाजवानी बाब आहे शिवसेनेसाठी. उद्धव ठाकरेंनी झेंझीने सरकारच्या झेंझा उपटल्या असं राज ठाकरे म्हटलेलं आहे. झेंझीने सरकारच्या झेंझा उपटल्या असं राज ठाकरे म्हटलं. नाही, मी मोदी साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन, आभार मानेन की त्यांनी जास्त अंत न पाहता धर्मबंदीचा राजीनामा घेतला आणि या तरुण मुलांना न्याय दिला. निश्चितपणे 20 मुलांची आत्महत्या झाली होती, साधी गोष्ट नाही ही. शेवटी त्यांनी नोंद घेतली पंतप्रधानांनी आणि निर्णय घेतला. त्यांचं अभिनंदन. तुटे पण ताणलं नाही, त्यांनी ताणून घेतलं नाही. अभिनंदन त्यांचं. धन्यवाद. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की एका जोरल्याने हुकुमशाहीला नमवलं आहे. नाही, मी तेच सांगितलं ना, हुकुमशाह तर तुम्ही आहात, हुकुमशाह तुम्ही आहात. तुम्ही शिवसेना स्वतःच्या मालकी समजता, मोदीजी नाहीत. मोदींची हुकुमशाह असते तर त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच नसता. लोकशाही काय असते हे आदरणीय पंतप्रधानांनी दाखवून दिलं. त्यांच्याकडनं उद्धवजींनी शिकावं असं म्हणेन. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.